गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तर मस्त सकाळची वेळ आहे आणि मी मस्त अद्रक टाकून चहा बनवलेला आहे। मस्त चहा प्यायला या। आणि खूप दिवस झालं मी काय ब्लॉग शूट केला नाही, कारण की सगळेच आम्ही आजारी पडलेलो। आता आमची सगळ्यांची तब्येत ठीक आहे, तर आम्ही फिरायला पण जाणार आहे, महाबळेश्वरला जाणार आहे। पहिलं पण आम्ही 2 वेळा महाबळेश्वरला फिरायला गेलो होतो, कारण की आम्हाला तिकडे जायला खूप आवडतं, कारण की तिकडचं वातावरणच असं आहे ना, खूप छान आहे, प्रसन्न वाटतं एकदम। आणि आम्हाला शॉपिंगला पण जायचं आहे। आणि गुडू आणि तिचे पप्पा मच्छी आणायला गेलेत, कारण की बघू आता काय मच्छी आणायला आणतात, कारण की मला जेवण पण बनवायचं आहे। पटकन जेवण बनवून आम्हाला शॉपिंगला जायचं आहे। गुड्डू आणि तिचे पप्पा मच्छी घेऊन आलेले आहेत। बघूया काय आता मच्छी आणलेत। काय मच्छी आणले हो? तुझ्या आवडीचे पॉपलेट। मला फक्त बोंबीलाच आवडतात। आणि काय? गुड्डूला पॉपलेट आवडतात। पॉपलेट आवडतात। पॉपलेट बोंबील आणि कोळंबी। तुम्हाला काय आवडतं? मला कोळंबी आणि पॉपलेट पण आवडतं पप्पाला। पॉपलेट पण आवडतं। मला पॉपलेट नाही आवडत। चल लवकर लवकर बनव। आता पटकन जेवण बनवते। आपल्याला शॉपिंग करायला जायचं आहे ना, फिरायला जायचं आहे ना आपल्याला। शॉपिंग नाही, पाहुणे येणार आहेत। कोण? माझा मित्र येणार आहे। आपल्याला जायचं आहे बाहेर, आपल्याला फिरायला जायचं आहे। हा ठीक आहे, बनव पहिला। रात्री जायचंय ना। तुमचे मित्र कधी येणार आहे पप्पा? कधी येणार आहे तुमचे मित्र? आत्ता येणार। ऑन द वे। नाही, जेवण करून जाणार आहे का? जास्त जेवण Yes. जेवण करून मग अजून घ्यायला पाहिजे होते 2 पॉपलेट। हे बनवते मी पटकन जेवण, पण आज आपल्याला शॉपिंग करायला जायचं आहे, माहिती आहे ना आपल्याला। अरे महाबळेश्वरला शॉपिंग। महाबळेश्वरला काय फिरायला जायचं आहे ना आपल्याला। ओके जाऊया। चला, चिंजू पण उठली बघा। तिला तर झोपच नाही। कोळंबी आणली, पॉपलेट आणि बोंबील। चला आता ही मस्त मी साफ करते आणि पटकन जेवण बनवते। पहिला कालवण बनवते। मम्मी इतकं भारी कालवण करते ना, एकदम जबरदस्त बनतं। आणि मम्मी ह्याच्यामध्ये बनवते, मटका टाईप भांड्यामध्ये। त्यातच छान बनतं। असं छान बनतं। सगळं तोपर्यंत मी काय करू? तोपर्यंत मला काय करायचं आहे का? तुला एकदा हे कर ना, ह्याला लिंबू आणि हळद लावतो। थोडासा खूप टाईम झाला ना जेवण बनवायला, 2:30 वाजले, कारण की लेटच गेले मच्छी लिंबू टाकला? मी लेट पण उठले। हळद मीठ। लिंबू हळद लावल्याशिवाय ना। एवढं मीठ टाकू का? कालवण करते, मच्छी तळायला घेते। एवढं आहे? लिंबू आणि हळद लावली ना मस्त सगळं हिवाळपणा। हिवाळपणा जास्त ना निघून जातो। काहीच नव्हतं नाश्ता, आम्ही नाश्ता पण केला नाही। आणि आज संडे आहे ना, म्हणून नाश्ता सगळा संपला होता ऑलरेडी। मार्केटमध्ये आम्ही गेलो ना, आम्ही अप्पम घेतो, पण अप्पम पण संपलेला, इडली संपली, मेदूवडा पण संपला, काहीच नव्हतं। नाश्ता बनवा, परत जेवण बनवा, खूपच वेळ। आता काय नाही वाचत हे तुला दुसरं दे। त्याला काही लावायचं नाही, हे लावायचं नाही थोडं पण नको। तुला करायचं थोडं ठेवून ना, नंतर लावायचं। तुला तळायचं पण आहे, तुला तळायचं पण आहे। ह्यातले थोडे काढू का तळायला? मोठे मोठे बघून काढ, मोठे मोठे बघून काढ। आणि ह्याला लावून मोठ्या मोठ्या तर जास्त नाही काढायचं, 3, 4, 5 नाही एवढे काढून एवढं तरी काढूनच पाहिजे। आली ती ना आली। जेवण बनवायला लागले का पाठीत येऊन उभा राहते की माझ्या। एवढे छोट्यामध्ये कसं मॅरिनेशन करणार मी? नाही मग कधी
हे ठीक आहे जरा मॅरिनेशन करायला मोठं लागतं. हां ती पोरगी ना किंडू अशी पाठी माझ्या मॅक्सला धरते उभं राहते, काहीच काम करू देत नाही. हे बोंबील एवढे सारे आहेत ना, ह्याला ना मोठ्या ताटामध्ये ट्रान्सफर करते मी. बघ किती आणलेत, हे आणलेत बोंबील. तर बोंबीला काय तेच लाव ना, हळद मीठ लिंबू. कोळंबी आणि बटाटा. कोळंबीच्या कालवणात बटाटा टाकायचा, बटाटा नाही टाकला ना तर मग कोळंबीचं कालवण काय. आम्हाला बटाटा खूप आवडतो कोळंबीच्या कालवणात. बोलायचं ना बाबा, हाय ना आलाय काय बिल कर्जावरती मशीन आहे ना आपली. हो आहे ना. पंचवीस लावू काय आपल्याकडे पडदे पण आहे दोन्ही. हा मम्मी. दाटी आणायची. तिला सगळ्यात प्रॉब्लेम आहे, हिला सगळ्यात प्रॉब्लेम आहे. इथे असं पडलं. ती करू का नको, ती करू का नको. हे कुठे आपलं हे ते पावसाळा आहे एवढं गरम होतं. पावसाळा आहे पण पाऊस नाही पडत. हे बोंबील पण झाले खायला. ह्याला नाही बनवलं अद्रक लसूणची पेस्ट तीच आहे का? एकत्रच वाटलंय सगळा मसाला, वेगवेगळा करायला टाइम नव्हता ना. एवढं टाकते का मम्मी? वेगवेगळं केलं, एकत्र केलं तर सगळं मिक्सच होणार आहे त्याच्यामध्ये. म्हणून मी सगळं एकत्रच केलं, कारण की आता खूप वेळ पण कमी होता ना माझ्याकडे. कोळंबी टाकते. आता मसाल्यामध्ये बटाटा आणि कोळंबी 5 मिनिटं तरी मस्त फ्राय करून घ्यायचं. आणि मसाला तेल सुटूस तर भाजायचा. झालं. आता काय सर्व एकट्याने करायचं ना खूप गडबड होते. हे लावायचं ह्याला? हा लाव ना. एवढं लावून टाक. आतमध्ये पण लाव, पोटामध्ये. मसाला आता भाजला आहे, त्याच्यामध्ये मी पावला दाटी मसाला. जो मी घरातच बनवते. तिखट करायचं आहे थोडं. तिखट कारण की काय ना मच्छी चांगला लागत नाही. कोण आलंय? पप्पाला ना तिखट नाही आवडत. पप्पाला इतकं तिखट नाही खायचं, कारण की पप्पा सवडीला मला तिखट आवडतं, तुमच्या पप्पाला तिखट नाही आवडत. पप्पाला तिखट आवडायचं, पण सवडीला कसं ते तिकडे कसं खात स्वतः नाही. जेवण बनवतात ना, हाताने जेवण बनवायला लागतं त्यांना. सवडी. आणि मग तिकडे त्यांचं कसं सेवा तिखट. जास्त तिखट नसतं. जास्त करून ते लोक काय करतात, डाळ भातच बनवतात, डाळ भातच खातात. त्याच्यामुळे इकडे आले ना मग त्यांना तिखट जास्त सहन आताच ना जमतच आणि नाही तिखट. बघा हे बस ना, हे पाहिजे तुला असं मस्त. फॅमिलीपासून दूर जायचं, लांब जायचं, स्वतः हाताने जेवण बनवायचं, नंतर कामाला जायचं, हे सगळं ते स्वतः करतात हाताने. एवढं इझी नाही ते. सगळ्यांची फॅमिलीपासून लांब राहणं, सगळे नाही करू शकत असं. सगळे असं नाही करू शकत. गरज असते तेव्हाच जातो. हे करतात फक्त माझा नवराच करतो. कोणाची बसची बातच नाही. बघ बस झालं एवढं. हा. एवढं मसाल्याचं काय करायचंय? हे आहे ना त्याला पण लावायचं. बोंबीला लावायचं. तर यांचे पप्पा बाहेर जॉब करतात जाऊन, तर माझी जिम्मेदारी आहे घर सांभाळणं, मुलींना सांभाळणं, घर सांभाळणं. आता 2 टायमाचे जेवण करायला लय टाइम लागतो. हां, आता 2 टायमाचे जेवण मी आताच बनवून ठेवते. आणि आम्ही संध्याकाळी बाहेर जाणार. हां, संध्याकाळी बाहेर जायचं आहे ना. चला आता
कालवण शिजते. कालवण दुसऱ्या गॅसवरती ठेवते आणि मच्छी तळून घेते. पहिले ना मम्मी हे टाक, काय पापलेट टाकले. पापलेट झाले की लगेच कोळंबी टाक. कोळंबी झाली की एक 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 करून 2 गॅस कढूया काय 2 तवे. हा मला पण तसंच वाटते. पटकन होईल. पण होईल. कसं पाणी पिते सर दे तवा. हा तवा. मीठ लावलंय ना दोन्हीला बरोबर. हो जे म्हणून पटकन तवा दे मला तळून. मी कोळंबी तळून घेते. हा दुसरा एक तवा घे पटकन होईल. कुठला घेऊ? तो आपला आहे ना नेहमी चपात्या. तर कोणाला घाटी मसाल्याचं रुमाल घेऊन पुसून काढ पटकन. घाटी मसाल्याचा रेसिपी हवी आहे ना, हा. तर आम्ही टाकलेली आहे स्वाती ठोकळे या चॅनलवरती. मम्मीचा चॅनल आहे हो. कुकिंगचा, त्याच्यावरती खूप इझी प्रकारे म्हणून समजवले मम्मीने. सगळ्यात easy. त्याच्यामध्ये तेल टाकलं कशात? तव्यात तेल टाकून घेऊ पटकन. सुकत होतं ना. पप्पा गेले काय का पिंजूला घेऊन? नाही जाणार होते ना. आता प्रयोगाचा फोन आला तर आपण उचललं. लावलं. अरे एक मेन इम्पॉर्टंट काम राहिले माझ्याकडून. रवा आणि थोडंसं ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ घ्यायचं राहिलं. खूप गडबड होते आणि माझ्या लक्षात काही राहत नाही बघा. घे मग. कुठे रवा आणलाय की मी. रवा हा? रवा आणायला बोललेली तू? रवा नाहीये? असं थोडासा तुम्ही सांगितलं पप्पाला आणायला. पप्पा अहो, रवाचं बोलला नाही तुम्ही मला. हाय हाय नाही ग तरी पण आणायला सांगितलेला. कदाचित म्हणजे आहे घरात पण अजून किंजू मस्त असं याच्यावरती असं लावायचं. कोण बोला तुझा बघा नाही नाही काय बघा हे बघा. कोण बोला मस्त लावला आता मी बघा तळून घेते. आता तू तिकडे काय टाकू? कोळंबे टाकू. कोळंबे टाक. तुला झालं मग असं तव्यात टाकू आणि तिला कालवून बी टाकू. बस नको टाकू जा. नाही टाकत. चल 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 मग तिला ना जास्त चटणी पण नाही लावायची. हे बाई आंबा पण घे ना तिखट पण नाही सुचवत. आंबा पण त्यामुळे टाकते त्याच्यामध्ये डीप करते. मी टाकणार ना करायला. ते मी कोळंबे टाकले, मम्मीने पॉपलेट टाकला इथे आणि ते आपलं कालवण पण भेटूया. मच्छी तळून झालेलं आहे. चला तर आता जेवायला. चिंटू चपातीचा चिंटू टोपला आणि डब्बा पण आणतात भरायला. सगळं घेऊन जायचं. मस्त आता जेवायचं. तुला वास येते काय काय बोलतोय बघा. काय ते? जेवा. पप्पाला म्हणाव जेवा. जेवलं या पप्पा जेवा म्हणाव. हा, या जेवायला या 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 या. काय झालं बघूला? काय झालं ना? ए गंदू बच्चा बघा तोंडात पाय घालतोय कसा. गंदू बच्चा. हो दात सळसळतात. तिच्या गोळ्या तिघं देतात तुमच्या सळसळतात तिचे दात यायला लागलेत ना. तिच्या वर्षाचे दात आहेत ना तिला खूप त्रास होतोय. असं सळ करतात ना. कसं झालंय जेवण? एक नंबर मजा आहे. तुम्हाला आवडलं? किंजूला आवडलं का? तुला आवडलं का किंजू? किंजूला आवडलं बाबा. इतकं टेस्टी झालं ना. आमचं जेवण झालं आणि आम्ही तयारी केली. आम्ही निघालो शॉपिंग करायला. महाबळेश्वरला जायचं म्हटलं तर शॉपिंग तर बनते आहे ना किंजू? हां बरोबर. चला तर आम्ही रिक्षा पकडला आणि आम्ही निघालो शॉपिंग करायला. आणि आम्ही तिकडे पोचलो, मस्त शॉपिंग केली आणि नंतर आम्ही घरी यायला निघालो. आणि घरी येताना बघा गणपती बाप्पाचं आम्हाला दर्शन पण झालं. गणपती बाप्पा येत होते ना. आता गणपती बाप्पा 7 तारखेला येणार आहेत. त्याच्या अगोदरच गणपती बाप्पा येतात. आणि किंजू बघा गणपती बाप्पाला बघून किती खुश आहे. तिला ना असं बाहेर गेल्यानंतर खूप फिरायला आवडतं आणि ती खूप खुश होते.
आणि तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाची मूर्ती किती मोठी आहे. हे पहा. मस्त अशी मूर्ती होती. खूप छान वाटलं बघून आम्हाला. आणि किंजू पण बघा किती खुश आहे. किंजूला ना असं खूप आवडतं. हे पहा गणपती बाप्पाला बाय करायला लागली बघा. आहे ना किंजू, तू बाय करत होती ना गणपती बाप्पाला. हां बघा. नंतर आम्ही घरी आलो. हां करा. हां चल. आज किती तारीख आहे? 1 तारीख आहे. 7 दिवस आहे पण मामाने मध्ये असणार आहे. खूप मजा येणार आहे. खूप मजा येणार आहे. येस. आणि आपण शॉपिंग केलेली पण दाखव ना. येस. ड्रेस दाखव ना तुझा. तर आणि दीदीचा ड्रेस ग. हे 2 ड्रेस आहेत. हां सेम आहेत दोन्ही ड्रेस. हां का? कारण की जरा थोडं AC लावायला पाहिजे होता ग. कारण की पंखा बंद करायला पाहिजे नाही तर खरखर आवाज येतो सगळ्या व्हिडिओमध्ये. तर बघा ड्रेस एकदम सेम आहेत आमच्या दोघींचे, कारण की आम्ही करणार आहे ट्विनिंग, मॅचिंग घालणार आहे. छान तर ड्रेस. हा एक ड्रेस आणि हा एक ड्रेस पण दीदीचं दाखव ना काढून. पण काढते. मी माझ्या चिमूला नाही घेतली आहे. तिच्या बड्डेला खूप तिला ड्रेस आले आहे ना. माझ्या चिमणीला नाही घेतला मी काय. हे बघा हा माझा छान आहे ग. वी नेक आहे. मी पण असंच घ्यायला पाहिजे होता ना ग. माझा दुसरा आहे, मी अल्टर करायला टाकलाय. हा तिचा अल्टर करायला ऑलरेडी ढिल्ला होत होता. मी पण अल्टर करणार आहे, मला तर येणारच नाहीये. मी तिकडेच टाकला, जिथे घेतला ना तिथे. मी आमच्या नेहमीच्या काकेला तिथे टाकणार आहे. हा माझा झाला आणि हा दीदीचा आहे. अरे वा, खूप छान घेतले ग ड्रेस. खूपच छान आहे. या की एका दुकानात घेतात. आम्ही मी पप्पा एका दुकानात घेत होतो. हो. आणि आम्ही वेगवेगळ्या दुकानात घेतले घेतो. कपडे. दीदीने ड्रेस घेतला, मग मला तो ड्रेस इतका आवडला ना. मग ना दुकानवाल्याला बोलली मला सेम ड्रेस द्या, सेम. हा. मग त्यांनी दिला. मग आम्ही दोघी महाबळेश्वरला जाणार आहे ना आम्ही फिरायला, त्याचं पण ब्लॉगिंग आम्ही करणार आहे. मग तिथे हा ड्रेस तुम्हाला दिसेल. आम्ही दोघी ट्विनिंग करणार आहे, मॅचिंग घालणार आहे. हे बघा सेम. आणि पप्पाचं आणि माझं सेम. हा पप्पाचं आणि मम्मीचं सेम असणार आहे. ही वडणी पण आहे त्याला आणि एक पॅन्ट पण आहे. खूप काय तोंडात मला पॅन्ट पण करावी लागेल खरं तर. पॅन्ट पण कर आणि ते तर हे आमचे झाले ड्रेस. चालेल. आता माझा अजून अल्टर करायला ठेवलेला आहे तिकडे. हो. आणि आणि मम्मीने मला ही एक आहे ना चप्पल घेतली तुझ्यासाठी, हा, कारण मी की तिची चप्पल खूप खराब झाली. खराब झालेली ना. हे बघा guys. अगं ते पावसामध्ये सगळी अशी माती जात होती ना त्याच्यामध्ये. हा एक चप्पल आता ही चप्पल घेतली मी माझ्यासाठी. हो. पॅरागॉनची. छान. तर मस्तपैकी शॉपिंग चालली आहे आमची आता. आता 5 तारखेला आम्ही ना जेव्हा गाडीमध्ये बसणार त्याच्या आधीपासून ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे. आणि ती ब्लॉगिंग कंटिन्यू होणार. आम्ही पोहोचूस्तवर आम्ही तुम्हाला रूम दाखवणार. आणि आम्ही खूप छान हॉटेल बुक केलेलं आहे, भारत हॉटेल महाबळेश्वरमध्ये. 3 स्टार हॉटेल आहे ते. तर खूप मजा येणार आहे. आणि किंजूची फर्स्ट ट्रिप आहे. हो ना किंजू? हां. तर आमची बस पण ना स्लीपरची आहे. हां काहीच प्रॉब्लेम नसणार आहे. तर ब्लॉगिंग करणार आहे आम्ही. तर तुम्ही आमचे ब्लॉग कंटिन्यू बघा. हो. खूप तुम्हाला छान छान व्हिडिओज बघायला भेटणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.